भाजपा आमदाराच्या पीएच्या पत्नीचा मृत्यू। अमित गोरखेंचे पीए सुशांत भिसे यांच्या पत्नीचा मृत्यू। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं 10 लाख रुपयांची मागणी केल्याचा कुटुंबियांचा आरोप। तनिषा सुशांत भिसे असं मृत गर्भवती महिलेचं नाव। नमस्कार, मी राजरत्न जोंधळे। टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत। रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा असं म्हटलं जातं, मात्र कधी कधी रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाला आणि त्यांच्या नातेवाईकांना नाहक त्रास सहन करावा लागतो। असाच त्रास भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांना सहन करावा लागला। सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा सुशांत भिसे या 7 महिन्यांच्या गर्भवती होत्या। अचानक त्रास सुरू झाल्यानं त्यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र रुग्णालय प्रशासनानं तब्बल 10 लाखांची मागणी केली। 3 लाख रुपये भरण्याची तयारी दर्शवून देखील उपचाराला नकार दिल्यानं तनिषा सुशांत भिसे यांचा मृत्यू झाला असा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केलाय। या घटनेमुळे रुग्णालय प्रशासनाच्या कारभारावर प्रचंड टीकेची झोड उठत आहे। पाहुयात। तनिषा भिसे यांना 7व्या महिन्यातच प्रसव वेदना सुरू झाल्या। त्यानंतर त्यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र रुग्णालय प्रशासनानं आधी 10 लाख रुपये डिपॉझिट म्हणून भरा असं सांगितलं। त्यानंतर आम्ही आत्ता 3 लाख रुपये भरतो आणि उर्वरित रक्कम नंतर भरतो असं तनिषा भिसे यांच्यासोबत असणाऱ्या नातेवाईकांनी सांगितलं, मात्र तरीही रुग्णालय प्रशासन ऐकण्यास तयार नव्हतं। सुशांत भिसे हे भाजपाचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक असल्याचं रुग्णालयाला मंत्रालयातूनही सांगण्यात आलं, मात्र तरीही रुग्णालय प्रशासनानं ऐकलं नाही असा आरोप तनिषा भिसे यांच्या नातेवाईकांनी केलाय। तनिषा भिसे माझी बहीण आहे। 28 तारखेला तिला थोडंसं ब्लिडिंग होत होतं आणि पोटात दुखत होतं, म्हणून आम्ही दीनानाथ मंगेशकरला गेलो। डॉक्टरांना भेटलो। डॉक्टर बोलले की जरा क्रिटिकल सिच्युएशन आहे, तुम्ही काय खाऊ नका, आपण जर सीझरला निघतोपर्यंत पेशंट झालेलं आहे। मग त्यांच्या केबिनमध्ये गेल्यानंतर चेक केल्यानंतर डॉक्टर बोलले की 20 लाख रुपये लागतील भरण्यासाठी। आम्ही म्हणलो की आता थोडं काय ठीक आहे, आता 10 लाख रुपये भरा, तुम्ही डिपॉझिट आता 10 लाख रुपये भरा, आणि जर तुमची काही ऐकत वगैरे नसेल तर तुम्ही डायरेक्ट पासून हॉस्पिटलला जाऊ शकता, तिथे पण उपचार चांगले होतात। आणि एवढं सगळं हे पेशंट समोर म्हणलं। पेशंटचा बीपी आधी हाय होता, 150, 100, 160, 100 असा होता। पेशंटला खूप टेन्शन आलं आणि पेशंट बाहेर आल्यानंतर खूप वेळ झाला। त्यातच पेशंटने खूप धसका घेतला। त्याच्यानंतर तोपर्यंत आम्ही पैसे आमची 3 लाख रुपये भरायची तयारी आणि त्यांना म्हणलं, आम्ही त्यांना जरासा टाइम मागितला, तर डॉक्टर म्हणले ठीक आहे, तुम्ही आता खाऊ शकता, तुम्ही हे करू नका, अजून काय आपलं ठरलेलं नाही सीझरला घ्यायचं। आम्हाला दुसऱ्या ओपीडी असते ना, ओपीडी मध्ये शिफ्ट केलं। तिथं लेबरचं बेड होते ना, तिथून ओपीडी मध्ये शिफ्ट केलं। दुसरा पेशंट आला ना, दुसऱ्या पेशंटला बेड लागेल म्हणून ओपीडी वरती शिफ्ट केलं। 2 तास पेशंट आमचा तिकडेच होता, तोपर्यंत पेशंटने काही खाल्लं नव्हतं, काही केलं नाही। आणि तर कुणीच काही ऍक्शन घेतलं, साधं कोणी बीपी घ्यायला नाही आलं, साधं कोणी बघायला नाही आलं। डॉक्टरांचं ऍटलिस्ट कन्सर्न असं की बाबा पेशंटला काय होतंय, आम्ही सांगितलं पोटात दुखतं पेशंटला, ब्लिडिंग होतं, ते बोलले की ठीक आहे, आधी हॉस्पिटलमध्ये जी मेडिसिन होती ब्लिडिंगसाठी ती घ्या आणि खा। मग पूर्ण 10 लाख रुपये भरायचं, डिपॉझिट करायचं, त्याच्याशिवाय पेपरच नाही करणार। तिथल्या सगळ्या स्टाफला पण त्यांनी ते सांगितलेलं। आम्ही 3 लाख रुपये घेऊन खाली बिलिंग डिपार्टमेंटला गेलेलो। बिलिंग डिपार्टमेंटची हेड मीनाक्षी गोसावी तर मॅडम बोलले की आमचं सगळ्यांसोबत बोलणं झालेलं आहे, तुम्ही मुख्यमंत्री सहायता निधीतनं पैसा आणा, नाही तर तिथनं पण आला। आम्हाला डॉक्टर बोलले की 5 लाख रुपये भरा, त्याच्याशिवाय आम्ही तुमचं ऍडमिशन करू शकत नाही। काय नक्की हॉस्पिटलमध्ये अनुभव आला डॉक्टरांची भाषा काय होती? तुम्हाला जर परवडलं नसेल ना तर तुम्ही ससूनला जाऊ शकता, तुम्हाला जर हे होत नसेल ना ससूनलाही चांगले उपचार होतात। डॉक्टरांची काय नेमकं म्हणणं होतं आणि आता तुमची या हॉस्पिटलबद्दल काय म्हणते? डॉक्टरांचं नाव काय होतं आणि त्यांनी पूर्ण जी प्रक्रिया सांगितली ती काय होती? डॉक्टरांचं नाव सुश्रुत घेतात आणि त्यांनी सांगितलेलं जोपर्यंत हे रिलेटिव्ह 10 लाख रुपये भरत नाही तोपर्यंत त्यांचं ऍडमिशन करायचं नाही। आम्ही 2-3 वेळा ऍडमिशन डिपार्टमेंटला गेलो, ते सिनियर बिलिंग डिपार्टमेंटचे होते की मीनाक्षी गोसावी मॅडम, ते बोलले की तुम्ही कोणाकडे जा, केडकर सरांकडे जा, तुम्ही कुठल्या मंत्र्याचं पीए असू दे, काही असू दे, आम्हाला त्याची
घेणं देणं नाहीये, आम्हाला सुश्रुत घ्यायचं. सरांनी सांगितलेले पैसे घेतल्याशिवाय हे करायचं नाही, पेपर करायचं. 10 लाख रुपये नेमके कशासाठी, असं काय ऑपरेशन ते बोलले की सिझरिंग करायचे, प्रीमॅच्युअर बेबी 7 मंथला डिलिव्हरी होतीये, तर आपल्याला आयसीयू मध्ये ठेवलं लागेल. एका बेबीचा 10 लाख रुपये, दुसऱ्या बेबीचा 10 लाख रुपये असा खर्च घेतो, आणि तो 10 लाख रुपये कसा एका महिन्याचा होता, आणि ते आताच घेतो. आम्ही म्हणून भरतो पाहिजे सगळे, फक्त आता इमिजिएट आम्ही 3 लाख रुपये ऍटलीस्ट पेशंट ऍडमिशन तरी घेऊ शकता की नाही. तुम्ही बोला. आम्ही 3 लाख रुपये भरून ऍटलीस्ट मी पेशंटला इलाज तरी करा ना. पेशंटची मानसिकता पण तशी व्हायला लागली होती ना, मला कोण बघत नाहीये पैशाच्या अरेंजमेंटसाठी. ते ट्रस्ट हॉस्पिटल आहे ना की ते प्रायव्हेट हॉस्पिटल आहे. किती तास याच्यामध्ये सगळे वाया गेले? 2-3 तास वाया गेले. मग तिथून पुढे आम्ही सूर्य हॉस्पिटलला गेलो. हॉस्पिटल दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, आणि डॉक्टर घ्यायचा, सुश्रुत घ्यायचा असतं. आणि बिलिंग डिपार्टमेंटच्या मॅडम त्या बोलल्या की आम्हाला सर सांगितल्याशिवाय आम्ही ऍडमिशनच नाही करणार. ते एकमेकांना कंटिन्यू फोन करत होते, आणि ते डॉक्टर ते म्हणले पण नव्हते तुम्ही मला का प्रेशराईज करताय, मी हे करू नाही तर मी केस सोडेल, तुम्ही पैसे भरलेच पाहिजे तुम्हाला, असंही फोनवर बोलले. तुम्ही किती वाजता हॉस्पिटलमध्ये गेले? एक 2-3 तासांचा तरी वेळ गेला असेल. तुम्हाला जर हवे असेल तर ते सगळे फुटेज वगैरे सगळे ते हॉस्पिटलमध्ये अवेलेबल पण असतील. म्हणजे पेशंट सांगितल्यानंतर कसा तो रडत आलाय त्या लॉबीमधनं, एक टेन्शन सगळं कळेल तुम्हाला. हो, मी होते, माझे हजबंड होते, त्यांचा भाऊ होता, सगळे होते. दरम्यान या घटनेवरून रुग्णालय प्रशासनावर टीकेची झोड उठत असून सत्ताधाऱ्यांच्या राज आश्रयाशिवाय रुग्णालय प्रशासनामध्ये इतका उन्मादपणा येणं अशक्य आहे, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी दिली आहे. तनिषा भिसे या तरुणीला आज दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे आणि अत्यंत असंवेदनशीलतेमुळे स्वतःचा जीव गमवावा लागला. विशेष म्हणजे तनिषा भिसे या भाजपचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी आहेत, आणि यासाठी म्हणजे तनिषा भिसे यांना रुग्णालयात दाखल करून घ्यावे म्हणून अमित गोरखे यांच्या कार्यालयातनं मंत्रालयातनं फोन आल्यानंतरसुद्धा मंगेशकर रुग्णालयाला जराही पाजर फुटला नाही, किंवा थोडेही मानवीय दृष्टिकोनातून का होईना पण आपण एका प्रसूतीच्या वेदनेने विव्हळत असणाऱ्या तरुणीला दाखल करून घेतले पाहिजे असे वाटले नाही. इतका उद्दामपणा, इतकं निर्ढावलेपण तेव्हाच येऊ शकतं जेव्हा सत्ताधाऱ्यांचं राजछत्र भरभक्कम पाठीशी असतं. आणि दीनानाथ रुग्णालयाच्या बाबत तर अशा असंख्य तक्रारी होऊनही रुग्णालय मोठ्या दिमाखात उभं आहे. रुग्णालयाला मिळणारी जागा, मिळणारे प्रिव्हिलेज हे सत्ताधाऱ्यांमुळे आहेत, हे वेगळं सांगायला नको. परंतु प्रश्न हा उरतो की जर सत्ताधारी आमदारांच्या निकटवर्तीयांच्या जीवावर बेतेपर्यंतसुद्धा जर रुग्णालयाला काहीच वाटत नाही, तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांना तर हे रुग्णालय किड्यामुंग्यासारखं चिरडून टाकायलाही मागे पुढे बघणार नाही. रुग्णालय हे रुग्णांना जीवदान देण्यासाठी असतं, पैशासाठी उपचारात बेजबाबदारपणा वागण्यासाठी नाही, असा मुजोर व्यवस्थापकावर कारवाई झालीच पाहिजे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी दिली. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या मुजोरपणामुळे एका गर्भवती स्त्रीला स्वतःचं प्राण गमवावे लागले. आमदाराच्या म्हणजे भाजपचे जे आमदार आहेत त्यांच्या स्वीय सहाय्यकांची पत्नी या गरोदर होत्या. त्यांना त्रास सुरू झाल्यानंतर दीनानाथ मंगेशकरमध्ये ऍडमिट केलं होतं. सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नीसाठी मुख्यमंत्री कक्षातनं, आरोग्य कक्षातनं सुद्धा फोन आला होता, तरी सुद्धा दीनानाथ मंगेशकरच्या हॉस्पिटलचा मुजरपणा कमी झाला नाही. काही जे हॉस्पिटल आहेत जे जीवनदान म्हणून म्हणले जातं ते सातत्याने तिथं येणाऱ्या पेशंटची
हेटाळणी करतात, त्यांना उपचार देत नाहीत, खर्चाची मोठी मोठी बिलं देतात. हे सत्ताधारीतले असो नाही तर सर्वसामान्य लोक असो, यांना काही हॉस्पिटल जाणीवपूर्वक त्रास देताना आपल्याला निदर्शनास आलेलं आहे. हे जे सीए सहाय्यक आहेत, सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा भिसे यांना दीनानाथ मंगेशकरनी घेतलं नाही. 2.5 लाख रुपये ते भरायला तयार होते, तरी सुद्धा त्यांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यासाठी सांगितलं आणि तो जो काही कालावधी गेला त्याच्यामध्ये तिची तब्येत अजून बिघडली. त्या बिचाऱ्या माऊलीनी 2 गोंडस मुली जन्माला दिल्या, पण गर्भवतीच्या वेदनेमधला त्रास एवढा वाढला की ती बिचारी माऊली या जगात राहिली नाही. याला सर्वस्वी जबाबदार दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आहे. यांना सगळ्यांना ज्या गव्हर्नमेंटच्या परमिशन असतात त्या रद्द केल्या पाहिजेत. त्यांना आरोग्याचं मेडिकली म्हणून जे सहाय्य दिलं जातं ते बंद केलं पाहिजे आणि प्रत्येक पुण्यातील हॉस्पिटलनी लक्षात ठेवलं पाहिजे की तुमचं हॉस्पिटल हे पेशंटला वाचवण्यासाठी आहे, नाही का पैसे लुबाडण्यासाठी, त्यांची पिळवणूक करण्यासाठी. आणि आता दीनानाथ मंगेशकर सारख्या हॉस्पिटलकडनं हे असं कृत्य जर घडलेलं असेल तर त्यांच्या परवानग्या रद्द करून त्यांना भला मोठा दंड लावणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय ही अशी बेफाम वागणारी जी हॉस्पिटल आहेत, व्यवस्थापक आहेत, यांच्या हे टाळ्यावर येऊ शकत नाहीत. तरच येऊ शकतात जर यांच्यावर कारवाई केली तर. तुमच्या हलगर्जीपणामुळे एक महिला आपले प्राण गमावलेले आहेत. तुम्हाला माहिती आहे अटॅक आला, उपचाराच्या वेळेला किती कालावधी लागतो, इमर्जन्सीमध्ये जर उपचार नाही मिळाले तर तो माणूस दगावतो. एवढी सगळी जाण असताना, डॉक्टर हे देवाचं रूप आपण मानतो, एवढं सगळं असताना सुद्धा जर तुम्ही फक्त पैशासाठी जर ही व्यक्ती मारत असाल म्हणजे एक प्रकारे हॉस्पिटल या खूनच करतं. खरं तर यांच्यावर खुनाचे गुन्हे दाखल केले पाहिजेत, कायद्याने होऊ शकत नाही, परंतु काहीतरी हॉस्पिटलच्या व्यवस्थापकांनी नैतिकता ठेवली पाहिजे. जर 2.5 लाख रुपये भरत होते, मुख्यमंत्री सहायता कक्षातनं जर फोन येत होता तरी तुम्ही जुमानत नसेल तर तुमची ही जी मस्ती आहे ही आता सरकारच्याच माध्यमातनं नक्कीच उतरवली पाहिजे आणि आम्ही ती उतरवणार, एवढं लक्षात घ्यावं. बिचारी जी माऊली दगावली, त्या लेकरांचं मातृत्व हरवलं, याची मोठी कुठलीही भरपाई कोणी कुठल्याही पैशात स्वरूपात देऊ शकत नाही. एवढी मोठी हानी दीनानाथ मंगेशकरच्या व्यवस्थापनाने हॉस्पिटलनी केलेली आहे. दरम्यान या घटनेनंतर भाजप आमदार अमित गोरखे देखील आक्रमक झाले असून येत्या अधिवेशनात आम्ही हा मुद्दा मांडणार आहोत अशी प्रतिक्रिया अमित गोरखे यांनी दिली. नमस्कार. काल एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली, ती म्हणजे आमची भगिनी मोनाली सुशांत भिसे, तिचे पती माझे स्वीय सहाय्यक म्हणून काम करतात. ती प्रेग्नंट असल्यामुळे दीनानाथ हॉस्पिटलला डिलिव्हरीसाठी ॲडमिशनला गेलेली असताना आणि पोटामध्ये कहाणी 2 मुलं होती जी जुळी होती आणि तिथं तिला 10 लाख रुपये अर्जंट भरा, नाहीतर आम्ही ॲडमिशन देणार नाही असं सांगितलं गेलं. 3 लाख रुपये भरण्याची तयारी असतानाही त्या ठिकाणी आम्ही ॲडमिशनच देऊ शकत नाही, क्रिटिकल शस्त्रक्रिया आहे असं सांगितलं गेलं आणि ॲडमिशन नाकारलं गेलं. त्यानंतर मंत्रालयातनं फोन गेल्यानंतरही तिथल्या ॲडमिनिस्ट्रेशननी ते झुकारून त्यांना ॲडमिशन दिलं नाही आणि त्या धावपळीत दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जावं लागलं. पण त्या दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी ट्रीटमेंट मिळाली, त्या ठिकाणी त्यांना 2 जुळ्या मुली झाल्या, पण दुर्दैवी त्या आईचे त्या ठिकाणी मृत्यू झाला. मला हे सांगायचं की दीनानाथ हॉस्पिटल हे खऱ्या अर्थानं गरिबांसाठी आणि ट्रस्ट म्हणून चालवलं जातं, पण अशा प्रकारचा अत्यंत गंभीर गुन्हा ह्या हॉस्पिटलनी केलेला आहे आणि अशा अनेक तक्रारी ह्या आलेल्या आहेत आणि हे जर माझ्या स्वतःच्या पीए बरोबर होत असेल तर अत्यंत दुर्दैवी घटना आहे. त्यामुळे येणाऱ्या अधिवेशनामध्ये नक्की हा विषय आम्ही मांडणार आहोत आणि याविषयी कडक पावलं नक्कीच माननीय मुख्यमंत्री आणि सर्वांनी उचलावी अशी मी विनंती करणार आहे.
दरम्यान संबंधित घटनेबाबत रुग्णालयाने आपली भूमिका स्पष्ट केली असून संबंधित घटनेबाबत योग्य ती चौकशी करून संबंधित अहवाल राज्य सरकारला सादर केला जाईल असं रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आलंय। सर, दीनानाथ रुग्णालयाकडून नेमकी काय आता कारवाई करण्यात येणार आहे किंवा काही चौकशी केली जाणार आहे? मी प्रथम सांगू इच्छितो की दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल या पूर्ण प्रकरणाची केसची माहिती घेऊन शासनाकडे त्यांचा संपूर्ण अहवाल चौकशीमध्ये पाठवणार आहे। आता जे माध्यमातून जे समोर आलेलं आहे ते पूर्णपणे अर्धवट आलेलं आहे। त्यातनं फक्त दीनानाथ रुग्णालयाची फक्त बदनामीच होत आहे। चौकशी अहवाल कधीपर्यंत दिला जाऊ शकतो? सर, हे पूर्ण शासन आणि दीनानाथ हॉस्पिटल याच्यामधलं प्रोसेस आहे। आता मी काही कॉमेंट करू शकत नाही। काही गंभीर आरोप देखील रुग्णालयाच्या नातेवाईकांकडून हॉस्पिटलवरती करण्यात आलेले आहेत, त्या संदर्भात काय नेमकी आपल्याकडे काही माहिती आली का? मी परत तेच सांगेन की आता माध्यमातून जी माहिती आलेली आहे, जी मांडली गेलेली आहे दीनानाथ रुग्णालयाविषयी, ती पूर्णपणे अर्धवट आली आहे। त्यातनं फक्त बदनामीच होते। आता त्याच्याविषयी आम्ही काही बोलणार नाहीये। जे काय आहे ते सविस्तर आम्ही शासनाकडे माहिती सबमिट करू। सर, आपलं नाव सांगा। रवी पालेकर। तनिषा भिसे यांना तात्काळ दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं। यामध्ये त्यांनी 2 गोंडस जुळ्या बालांना जन्म देखील दिला। मात्र दुर्दैवानं तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला। या प्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा चौकशी अहवाल समोर आला असून ॲडव्हान्स पैसे मागितल्याच्या रागातून तनिषा भिसे यांच्या कुटुंबियांनी तक्रार दिल्याचं या चौकशी अहवालामध्ये म्हटलं आहे। या प्रकरणी आता दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची 5 सदस्यांकडून चौकशी सुरू असून या चौकशीतून नेमकं काय निष्पन्न होतं आणि हा अहवाल राज्य सरकारकडे सादर केल्यानंतर या अहवालातून नेमकं काय समोर येत आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन अमित भागवतसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे।